चॅनेल सबस्क्राईब, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। बोला श्री स्वामी समर्थ। भक्त हो, या धावपळीच्या जगात प्रत्येकाच्या मनात चिंता, भीती, असुरक्षितता आणि अपेक्षा भरलेल्या आहेत। पैसा आहे पण शांती नाही, माणसं आहेत पण समाधान नाही, साधनं आहेत पण आनंद नाही। अशा वेळी आपल्या जीवनाला आधार देणारे एकच नाव आहे, श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। ही केवळ वाक्य नाही, तर भक्तासाठी जीवनाचा आधार आहे। आपण एकटे नाही, आपल्यामागे सद्गुरूची अदृश्य शक्ती उभी आहे। हा विश्वास मनात आला की अर्धी संकटे तिथेच संपतात। जीवनात कितीही अडचणी आल्या तरी घाबरू नका, कारण संकटे कायमची नसतात। जसे रात्र संपून पहाट येते, तसे दुःख संपून सुख येते। स्वामींवर विश्वास ठेवणारा भक्त कधीच हरत नाही, तो फक्त उशिरा जिंकतो। स्वामींनी भक्तांना दोन गोष्टी शिकवल्या, श्रद्धा आणि सबुरी। श्रद्धा म्हणजे अढळ विश्वास आणि सबुरी म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत शांतपणे वाट पाहणे। आज आपण लगेच परिणाम हवा असतो, पण निसर्गाचा नियम आहे, बी पेरल्यावर झाड लगेच उगवत नाही। तसंच प्रार्थनेचं फळही योग्य वेळीच मिळतं। कधी कधी आपण विचारतो, देवा माझ्याबरोबरच का? पण स्वामी सांगतात, जे घडते ते आपल्या कल्याणासाठीच घडते। आज जे वाईट वाटते ते उद्या मोठ्या चांगल्या गोष्टीचे कारण ठरते। अनेकदा संकटे आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात। स्वामींना सर्वात प्रिय काय आहे माहीत आहे? नामस्मरण। फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव प्रेमाने घ्या। मोठे विधी, मोठी पूजा, मोठे खर्च काहीच गरज नाही। जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी स्वतः येतात। सकाळी उठल्यावर, काम करताना, चालताना, झोपताना मनात नाव चालू ठेवा। हळूहळू मन शांत होईल, विचार स्वच्छ होतील आणि जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतील। अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे। मी केलं, माझ्यामुळे झालं, ही भावना आली की कृपा दूर जाते। स्वामी सांगतात, अहंकार सोड, देव स्वतः मार्ग दाखवेल। जीवनात चांगले कर्म करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। दुसऱ्याला मदत करा, कुणाला दुखवू नका, सत्य बोला, प्रामाणिक राहा। कारण कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावे लागते। स्वामी सांगतात, फळाची चिंता करू नका, कर्म करत राहा। मन शांत ठेवणे ही मोठी साधना आहे। बाहेरचे वादळ थांबवता येत नाही, पण मनातील वादळ थांबवता येते। ध्यान, नामस्मरण आणि सद्गुरूवरील विश्वास यामुळे मन स्थिर होते। मन स्थिर झाले की निर्णय योग्य होतात आणि जीवन सुख होते। स्वामींचा मार्ग म्हणजे सेवा, श्रद्धा आणि प्रेम। दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे, गरजूंना मदत करणे, आईवडील व गुरूंचा आदर करणे हीच खरी पूजा आहे। लक्षात ठेवा भक्त हो, देव दूर नाही, तो आपल्या विश्वासात आहे। कृपा दूर नाही, ती आपल्या नम्रतेत आहे। आणि स्वामी दूर नाहीत, ते आपल्या नामस्मरणात आहेत। आजपासून एक संकल्प करा, दररोज काही मिनिटे तरी श्री स्वामी समर्थ नाम घ्या। राग कमी करा, तक्रार कमी करा, कृतज्ञता वाढवा आणि पहा जीवनात कसा बदल होतो। शेवटी एवढंच, तुम्ही कितीही अडचणीत असाल, कितीही एकटे वाटत असाल, मनापासून हाका मारा, श्री स्वामी समर्थ। विश्वास ठेवा, उत्तर नक्की मिळेल। बोला श्री स्वामी समर्थ।